उपकार माचे रोचे दीपाली सावंत डॉक्टर वानिता असगावकर दादा सगुण नाईक स्वागत करता फातोर्डाचे आदले आमदार आणि आमच्या पक्षाचे राज्य सरचिटणीस भौमानी दामोदर नाईक तांकांय हांव येवकार दिता मडगावचे प्रथम नागरिक तशेंच म्युनिसिपालिटीचे नगराध्यक्ष भौमानी दामोदर बाब शिरोडकर हांचेय आमी ह्या सभेचेर स्वागत करतात नगरसेवक दादा नाईक सगुण नाईक हांचे आगमन जालां तांकांय आमी येवकार दिता तशेंच जे नगरसेवक हांगा आमचे मदीं उपस्थित आसात तांचे कडेन मागता उपकार करून तांणी मातशें येवचें नगरसेवक नगरसेविका मडगांवच्यो ज्यो हांगा उपस्थित आसात ह्या सभाघरांत तांचे कडेन मागता उपकार करून तांणी मातशें येवचें ओके मडगांव महिला मोर्चाच्यो अध्यक्षा भौमानेस श्रीमती तनुजाबाई पैंगीणकर हांकांय हांव मातशें येवपाची विनंती करता तनुजाबाई तुमी उपकार करून मातशें येवचें तशेंच मडगांव युवा मोर्चाचे अध्यक्ष भौमानेस अक्षय बाब पारकार हांच्या कडेन मागता तांणी उपकार करून मातशें येवचें अक्षय बाब पारकार प्रेसिडेंट युवा मोर्चा मारगांव कॉन्स्टिट्युएन्सी उपकार करून तुमी पावले आल्या वयर येवचें मडगांव मंडळाचे सरचिटणीस जनरल सेक्रेटरी श्री सुनील बाब नाईक हांकांय आमंत्रीत करता मातशें तांणी आपली बसका घेवपा खातीर जनरल सेक्रेटरी बीजेपी मारगांव मंडळ श्री सुनील नाईक अक्षय बाब पारकार युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि मातशें येवचें उपकार करून सगळे नगरसेवक नगरसेविका जर आता कोणी पावल्या जाल्यार उपकार करून मातशें येवचें परतून एक पावट तुमचे मनाक आदरांतल्यान स्वागत करता तुमकां खबर आसा आमी कित्या खातीर जमले आसले आज मडगांव मतदारसंघ हो मडगांवचो एक अत्यंत महत्वाचो असो मतदारसंघ आसा आणि आयज ह्या मडगांव मतदारसंघाचो मंडळ अध्यक्ष नवो मंडळ अध्यक्ष आयज जाहीर जातलो हांगा ताचे खातीर आमचे मदीं उपस्थित आसात भौमानेस विनय भाई तेंडुलकर जे रिटर्निंग ऑफिसर फॉर मारगांव कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून पक्षान तांची नेमणूक केल्या आणि ते खासदार हांगा हजर आसात तुमकां खबर आसा विनय भाई हे माजी खासदार आसात पक्षाचे ज्येष्ठ नेते आसात माजी प्रदेशाध्यक्ष आसात ते हांगा हजर आसात ते ह्या आमच्या नव्या नूतन मडगांव मंडळाच्या अध्यक्षाचे नाव तुमचे सगळ्यांचे साक्षीन तुमचे सगळ्यांचे गवायेन तुमचे सगळ्यांच्या उपस्थितीत हांगा अनाउन्स करतले ताचे उपरांत हो कार्यक्रम फुडें वतलो ताचे आदी तुमचे सगळ्यांचे आपले उतरांनी स्वागत करपा खातीर हांव विनंती करता मडगांव महिला मोर्चाच्यो अध्यक्षा भौमानेस तनुजाबाई पैंगीणकर नमस्कार आज या मंडळाच्या व्यापक बैठकीत तुमच्या सगळ्यांच्या मनाकाळजांतल्यान स्वागत करता तशेंच आज आमच्या मदीं आसा मडगांवचे आमदार दिगंबरराव कामत तशेंच पक्षाचे सरचिटणीस दामोदर नाईक बूथ प्रेसिडेंट रुपेश महात्मे चेअरपर्सन मारगांव म्युनिसिपल काउन्सिल दामोदर शिरोडकर आमचे मडगांव मंडळ सेक्रेटरी सुनील भाई प्रेसिडेंट युवा मोर्चा अक्षय पारकर तसेच आमचे रिटर्निंग ऑफिसर विनय भाई तेंडुलकर आमचे सगळ्यांचे हांव मनाकाळजांतल्यान स्वागत करता तसेच सगळे काउन्सिलर्स मडगांव म्युनिसिपल काउन्सिल आणि प्रेस बांधव आणि परत एकदा हांव तुमच्या सगळ्यांच्या मनाकाळजांतल्यान स्वागत करता आणि हांव म्हजी दोन नांवां सोंपयता थँक्यू जे मुखार मानेस बसल्यात तांकां विनंती आसा की मातशें तुमी मुखार येवचें ह्या रंग फोटो काडपाक मातशें मुखार घेतलेले उपकार
तुमचे मुखार हाडचे फाटल्याचे मानेस तुजे आसा तांकां एकोमोडेट करप म्हाका सगळ्यांक नगरसेविका सेंड्रा हांगा आमचे मदीं उपस्थित आसात कारण मात्र तांचे कडेन तांणी ह्या माचयेर स्थानापन्न जावचें आसा कार्यक्रम फुडें व्हरता आसतना आतां आताच आमचे तनुजाबाई पेंगेटकारांच्यो मडगांव महिला मंडळाच्यो मडगांव महिला मोर्चाच्यो अध्यक्ष आसात आणि सगळ्यांचे स्वागत केला वेदिवेले मानेस हांगासर आसात तांचे उतरांनी स्वागत केले उपरांत आमी फुलांनी तांकां येवकार दितात हांव मागता सौ प्रतिमा पालेकार आनी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आशिल्ले एक संगीताबाई पाटीकार हांचे कडेन तांणी उपकार करून माचयेर येवचें आनी जे वेदिचेर मानेस्त बसल्यात तांकां फुलांनी येवकार दिवचो सगळ्यात पयलीं रिटर्निंग ऑफिसर वेंचणूक अधिकारी भोवमानेस्त विनय भाई तेंडुलकर हांकां पुष्प गुच्छ दिवन तांचें स्वागत करचें समयाचेर मागता सगळ्यांनी ताळयांनी तांकां येवकार दिवया तशेंच वेदिवयल्या सगळ्या मानेस्तांक तुमी दोगांयनी मेळून एक गुलाब पुष्प तांकां भेटोवचें आनी तांचें स्वागत करचें पुढच्या सुवातेर तुमकां खबर आसात आज जरी मंडळाच्या नूतन अध्यक्षाची आमी नाव जाहीर करतले हांगा त्या ऑफिशियल तांचें नाव हांगा आमचे रिटर्निंग ऑफिसर तुमचे सगळ्यां मुखार जाहीर करपाचें आसा पूण ताचे आदीं आमचे जे मडगांव मतदारसंघातले 40 बूथ आसात तांचे अध्यक्ष हांची वेंचणूक ऑलरेडी जाल्ली आसा तांची नेमणूक जाल्ली आसा ते सगळे मानेस्त आमचे मदीं हजर आसात हांव तांचे कडेन तांची जशी नांवां घेता तशी तांणी उपकार करून माचयेर येवचें आणि आपल्या भोवमानाचो आपल्या ह्या गुलाब पुष्पाचो स्वीकार करचो अशें तांचे कडेन मागता आणि आमकां हांगा ह्या माचयेर एसिस्ट करपा खातीर हांव आपयता सौभाग्यवती शिवानी पागी हांचे कडेन ताणें उपकार करून आमकां सहकार्य करचें तांकां गुलाब पुष्प भेटोवपा खातीर बूथ नंबर 1 जे नवनिर्वाचित अध्यक्ष आसात ते भोवमानेस्त लक्ष्मीकांत बाब मुजगांवकार हांचे कडेन मागतात आनी उपकार करून माचयेर येवचें आनी आपले गुलाब पुष्प स्वीकार करतात श्री लक्ष्मीकांत मुजगांवकार ना ताचे फाटल्यान बूथ नंबर 2 अध्यक्ष म्हणजे वेचून आयल्यात ते अहमद नदाफ हांकां ताचे कडेन मागतात आनी उपकार करून येवचें आणि आमचे रिटर्निंग ऑफिसर श्री विनय भाई तेंडुलकर तांचे कडेन मागतात आनी एक तांकां भेटोवचें बूथ नंबर 3 अध्यक्ष आशिल्ले
गुरुदास बाप केंकरे, गुरुदास बाप केंकरे बूथ नंबर 3 नवनिर्वाचित अध्यक्ष। बूथ नंबर 4 सौ दीपा शिरोडकर जो आद्यो नगरसेविका आसात मडगांवच्यो, दीपा शिरोडकर नवनिर्वाचित अध्यक्षा बूथ क्रमांक 4। गुरुदास बाप केंकरे जर हांगा सभाघरांत हजर आसा तुका करून माचयेर येवचें। दीपा शिरोडकर बूथ नंबर 4। बूथ नंबर 5 गुरुदास बाप फट्टे, गुरुदास बाप फट्टे बूथ नंबर 5 ज्येष्ठ नागरिक आसात आणि बूथ नंबर 5 नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणजे दिसून आयले गुरुदास बाप फट्टे। बूथ नंबर 6 विजय बाप चव्हाण, विजय बाप चव्हाण तांचेकडे मागता उपकार करून माचयेर येवपा खातीर। बूथ नंबर 7 जलील शेख, मनीष जलील शेख तांचेकडे मागता उपकार करून माचयेर येवचें। बूथ नंबर 8 दीपक पै, दीपक बाप पै एक नामनेचे उद्योजक मडगांवचे आणि बूथ नंबर 8 अध्यक्ष। लता पेडणेकर बूथ नंबर 10 अविनाश बाप शिरोडकर माजी नगरसेवक 18 जून क्रांती दिन समितीचे अध्यक्ष आणि बूथ क्रमांक 10 नवनिर्वाचित अध्यक्ष। बूथ नंबर 11 अब्दुल मुनाफ शेख, अब्दुल मुनाफ शेख। अहमद नदाफ बूथ नंबर 2। बूथ 12 विक्रम कळमकर, विक्रम कळमकर बूथ नंबर 12। बूथ नंबर 13 अभिषेक काकोडकर, अभिषेक काकोडकर बूथ नंबर 13। बूथ नंबर 14 प्रवीण गर्डीकर, बूथ नंबर 15 नवनिर्वाचित अध्यक्ष सिकंदर खान आणि उपकार करून माचयेर येवचें। बूथ नंबर 16 चंद्रशेखर बांदेकर, बूथ नंबर 17 शिरीन हल्लियाळ, शिरीन हल्लियाळ हांकां माचयेर आमंत्रीत करता बूथ नंबर 17 अध्यक्ष। प्रवीण बाब बेडीकर बूथ नंबर 14 नवनिर्वाचित अध्यक्ष। चंद्रशेखर बाब बांदेकर बूथ नंबर 16। बूथ नंबर 17 शिरीन हल्लियाळ यांचे उपरांत निकोलस सी डिसोजा बूथ नंबर 18, निकोलस सी डिसोजा बूथ नंबर 18। बूथ नंबर 19 नितीन प्रभुदेसाय, नितीन प्रभुदेसाय बूथ नंबर 19। बूथ नंबर 20 अंतोनियो रोड्रिगेज, बूथ नंबर 20 अंतोनियो रोड्रिगेज। बूथ नंबर 21 विश्वनाथ गोरकर, बूथ नंबर 22 मिलिंद मसुरकर आणि उपकार करून माचयेर येवचें। सगळ्यांकडे मागतात ते नवनिर्वाचित अध्यक्ष आसात आपापल्या मुलाचे, सगळ्यांनी मोठ्या ताळ्यांनी तांकां तांचे अभिनंदन करचें आणि तांकां संधी भेटोवची। विजय असो। बूथ नंबर 23 सूरज बाब गाड आणि उपकार करून येवचें माचयेर। सूरज गाड बूथ नंबर 23। बूथ नंबर 24 श्रीकांत कळावलेकर, श्रीकांत कळावलेकर बूथ नंबर 24। बूथ नंबर 25 जयश्री रेडकर, जयश्री रेडकर जो महिला प्रतिनिधी प्रतिनिधित्व करतात बूथ नंबर 25 अध्यक्ष आहेत। बूथ नंबर 26 पप्पूचारी, पप्पूचारी बूथ नंबर 26 नवनिर्वाचित अध्यक्ष। 27 अमित पिंटो, अमित पिंटो मुनाफ शेख यांच्याकडे मागतात आणि आपल्या पुष्पाचा आणि आपल्या बहुमानाचा स्वीकार करतो। बूथ नंबर 2 अहमद बाब नदाफ अंकावल्यात मागता उपकार करून माचयेर येवपा खातीर।
चेयरमैन बूथ नंबर 2 अहमद नदाफ, अमित पिंटो बूथ नंबर 27, बूथ नंबर 28 दीपक कोरकर, बूथ नंबर 29 चंद्रकांत खंडेबरकर, चंद्रकांत खंडेबरकर त्याच्या उपरांत बूथ नंबर 30 दीपक गडेकर, दीपक गडेकर, बूथ नंबर 31 प्रशांत नाईक, बूथ नंबर 31 प्रशांत नाईक, बूथ नंबर 32 धनंजय मयेकर उर्फ दादी, माजी नगरसेवक जळगावचे, धनंजय मयेकर अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष, बूथ नंबर 32, बूथ नंबर 33 टीओ बनाविस, टीओ बनाविस, बूथ नंबर 34 नरहरी नार्वेकर, नरहरी नार्वेकर बूथ नंबर 34 आणि उपकार करून बादशाह देवचे, बूथ नंबर 35 सोनल मापसेकर, सोनल मापसेकर आणि महिला मोर्चाची एक लोकप्रिय कार्यकर्ती बूथ नंबर 35 चे प्रतिनिधित्व करतात या नव्या मंडळात. विजय असो. विजय असो. बाय सोनल मापसेकर उपरांत नेहा जामोरी बूथ नंबर 36, नेहा जामोरी, बूथ नंबर 37 तुषार नाईक, तुषार नाईक बूथ नंबर 37, बूथ नंबर 38 गोपाळ नाईक, बूथ नंबर 38 गोपाळ नाईक, बूथ नंबर 39 शेख मुसा मुन्ना, शेख मुसा मुन्ना रिप्रेजेंटिंग बूथ नंबर 39 एज इट्स चेयर, 39 शेख मुसा मुन्ना, आणि बूथ नंबर 40 दिगंबर बाबू सावळ, दिगंबर बाबू सावळ यांच्याकडे मागतात या प्रतिनिधित्व करताले आता बूथ नंबर 40 चे अध्यक्ष यांच्याकडे मागता उपकार मानचे रेवाकडे. गुरदास बाब केंद्रे हांगा बघितल्यास तर मानचे रेवचे आता ज्या बूथ अध्यक्षाची नामं आम्ही वाचल्या त्या कोणी जर आता पावल्यात तर ताका तुम्ही माझे उपकार माझ्याकडे धाडचे. देव बरी करून शिवानी बाय तुमच्या सहकार्या खातीर. तुमच्या सगळ्यांच्या कमाईत तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन मडगाव मंडळाचो नवनिर्वाचित अध्यक्षाचे नाव आयज आमचे विनयभाई तेंडुलकर जे रिटर्निंग ऑफिसर आसात मडगाव कॉन्स्टिट्युएन्सी 31 मडगाव कॉन्स्टिट्युएन्सी खातीर तांकां विनंती करता की ताणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन ह्या नवनिर्वाचित अध्यक्षाचे नाव जाहीर करचे. आजच्या मडगाव मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या मंडळाच्या अध्यक्षपदाच्या नावावर भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात मागील उपस्थित मडगाव मतदारसंघाचे आमदार
आणि गोंय राज्याचे पयलींचे मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत, गोंय प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सरचिटणीस माजी आमदार आमचे मित्र बाब दामू नाईक, तसेच थोड्या वेळान माजी जातले ते माझे मित्र आणि या मंडळाचे आतापर्यंतचे अध्यक्ष बाब रुपेश महात्मे, तसेच मडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, सगळे मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक नगरसेविका, बाब अभिषेक काकोडकर आणि सगळे भावनो आणि बहिणी आणि पत्रकार भाव, हांव भारतीय जनता पक्षाचो म्हाका मडगाव मतदारसंघाचेर रिटर्निंग ऑफिसर म्हणून जबाबदारी दिली आणि हांगसर मंडळ अध्यक्ष निवड करतना आम्ही खूप जणांकडे उलयले, खूप जणांकडे मेळ्ळे आणि 4-5 नांवां आयिल्ली. तेजे भितर नांव येतकर एक आमचो रोल जालो की केंद्रातून की जो अध्यक्ष जाता त्याचे वय 35 ते 45 भितर आसपाक जाय. 35 सकयल आसपाक जाय, 45 वयलो आसपाक जाय. आणि मागीर ते आयले की 2-3 जाणांचे नाव कुशीक पडले, कारण ते कोण 50 वर्सांचे, कोण 52 वर्सांचो आशिल्लो आणि ते मागीर आमी ग्राय धरपाक जायनाले. मागीर एक सगळ्याचे सहमती सगळ्या कार्यकर्त्यांक विचारून, कोर कमिटीक विचारून एकूच नाव फुडें आयलें, तो म्हणजे बाब अभिषेक काकोडकर. आणि अभिषेक काकोडकर हो युवा मोर्चाचो पयलीं कार्यकर्तो, खूप गोंयांत ताणें काम केलां, तळमळीन काम केलां आणि एक धडाडीचो कार्यकर्तो, ताका एक उमेद आसा काम करपाची आणि मडगांव खातीर फुडें व्हरपा खातीर आमदाराच्या बरोबर अनाथ खानला तो हांगसर काम करतलो आणि परत एक फावट भारतीय जनता पक्षाचे कमळ हांगसर भारतीय जनता पक्षाचे तो निवडून हाडपाक ताचें बळ आसता. दुसरे आतां आमचे आज जो पदावेर सकयल देंवता तो आमचो मित्र रुपेश महात्मे. भारतीय जनता पक्षान अशें आसा की ताका फक्त 2 टर्म रावपाक मेळटा, कितल्या व्हडल्या फॅमिलीचो आसूं ते 2 टर्म जाले म्हणजे ताका आपले स्वखुशीन देंवचो पडटा. रुपेशाचें काम हांवें पळयलां. आमी भुरगेपणान सादारण म्हाका दिसता 25-26 वर्सांचे आसतना त्या वेळाचेर गांवांत वचून भाशेचें तेन्ना हें चलतालें आंदोलन. एक एम्बेसेडर पार्टीन आमकां दिली, तो आनी हांव दोगूय काणकोणचे पेडणे पर्यंत सगळे भोंवले आणि कशें भोंवले तें आमकांच खबर आसा. असो एक धडाडीचो कार्यकर्तो आणि खूप पक्षा खातीर काम केलो असो आमचो रुपेश बाब आसा. आणि हेका लागून आज भारतीय जनता पक्ष आसा तो ह्या जगातलो सगळ्यात व्हडलो पक्ष, व्हडली पार्टी. फक्त मेंबरशिपीनूच न्ही तर देशा भितर सगळ्यात चड राज्याचे भितर भारतीय जनता पक्षाचे सरकार आसा. ह्या देशा भितर सगळ्यात चड आमदार भारतीय जनता पक्षा कडेन आसा, चड खासदार आसा, चड नगरसेवका नगर मंडळां आसा, नगरपालिका आसा, जेडपी मेंबर आसा. सगळ्या देशा भितर चड जेडपी मेंबर, पंचायत मेंबर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आसा. आणि भारतीय जनता पार्टी जी अशी आसा ती सामान्य मनशाक वयर काडटा.
तसो अभिषेक काकोडकर हो कामांतल्यान वयर आयलो तरणाटो आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि हांगसरल्या कोर कमिटीन आणि आमच्या प्रदेशाची कोर कमिटी सगळ्यांनी मिळून ठरयलें की सगळ्यांचे एकमत जालें आनी त्या एकमतान आमी तेजी निवड केल्ली आसा. भारतीय जनता पक्षा भितर खंयच्याय पदा खातीर केन्नाच निवडणूक जायना. चडश्यो करून 99% सारक्यो बिनविरोध निवडणुको जाता. आज 40 मतदारसंघा भितर 36 मतदारसंघांनी आमी बिनविरोध निवडणूक जाली आसा. आज खूबशे जाणांचे ते सन्मान जालो. तेजे पयलीं म्हाका दिसता बाब अभिषेक काकोडकर सन्मान आमच्या जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया अरुण सिंग आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते जालो. तेका अशी डिक्लेअर आमी आतां करतात म्हणून औपचारीकतान तेका दनपारां आमी भोवमान केलो. आनी म्हाका दिसता पयली फावट भाग घेला पैकी सगळ्यांनी एकदमच 36 अध्यक्षांक तो केंद्रीय कोण तरी नेतो येताले केंद्रीय पातळीवयर आनी गोंयचो मुखेलमंत्री एकट्यान तेंका भोवमान केला आसा. आनी ही पार्टी अशी आसा की सगळ्यांक बरोबर घेवन वचपाची पार्टी आसा. आतां नांव वाचतलो तेन्ना आयकतालो जवळ जवळ 7 ते 8 भितर आमचे मायनॉरिटी भाव आसा. ओबीसी समाज सगळे समाजाचे कार्यकर्ते ह्या कमिटी भितर आसा. आनी म्हाका खूब बरें दिसलें कारण 29 का 30 नंबराचो बुथाचो अध्यक्ष हांगा आपयलो तो बाब चंद्रकांत खांडेपारकर. तो पप्पा म्हणटाय का अच्छा तो भुरगेपणाचो म्हाजो मित्र. कितलीशी कष्ट करून तो वयर सरलो भुरगो. हांव पळयता तेका एक जवळ 15-16 वर्सांचो आसतना हांव बरोबर माझ्या मामाचे घर खांडेपार आणि तो खांडेपारचो म्हणून माझी तेजी मैत्री आशिल्ली. खूब वर्सांनी म्हाका तेजे निमतान हांगसर पळोवपाक मेळ्ळो. खांडेपारचो म्हणून ते विचारले ह्या मंडळाक लागून तेजेनी म्हाजी भेट जाली. अशें आसता आमचे कार्यकर्ते. परत एक फावट हांव विनंती करता आमी दिगंबर कामत आणि आमचे दामू नायकाक की आमचो नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक काकोडकराक हार आनी शाल घेवन तेचो भोवमान करचो आनी सगळ्यांनी काय आवडते मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक काकोडकर यांचा भोवमान करा. नाईक हांचे हस्तुकी सगळ्यांच्या हातावर येईल. सगळे मागता परतून एक पाव टाळ्याच्या गजरात नवनिर्वाचित अध्यक्ष श्री अभिषेक रामदास काकोडकर यांची बेळगाव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवेश त्यांच्या
त्यांच्या विमाना काळजातल्यान अभिनंदन करतात. अभिषेक रामदास काकोडकर ते मडगाव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आसात. तांचो ब्रीफ बायोडेटा हांव तुमच्या मुखार सादर करता. श्री अभिषेक रामदास काकोडकर तांचे बीकॉम मेरेन शिक्षण जालां. ते एक यशस्वी बिझनेसमॅन, स्वतः एक यशस्वी बिझनेसमॅन. ताणी आपल्या उद्योगिक क्षेत्रात बरो आपलो ठसो निर्माण केला. विवेकानंद हायर सेकंडरी स्कूल पाडली या शैक्षणिक संस्थेचे ते मॅनेजर म्हणून काम पळयतात. 2014 ते 2017 मेरेन ते मडगांव बीजेपी युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिल्ले. बीजेपी स्टुडंट सेलाचे ते फाउंडर मेंबर आसात. बीजेपीच्या राज्य युवा मोर्चाचे ते उपाध्यक्ष म्हणून ताणी काम पळयलां. जे आधी युवा मोर्चात ताणी भरपूर काम केलां. जशें हांवें वेगवेगळ्यो जबाबदारी ताणी हाताळ्ळ्या. युवा मोर्चांतल्यान तयार जाल्लो फुडेगट असो आमचो कार्यकर्तो आज मंडळाच्या ह्या सत्ताचे चेराचेर विराजमान जाता. हाचो आमकां अभिमान भोगता. तांचो कार्यकाळ तुमकां खबर आसा 2025 ते 2028 मेरेन आसा. हे 3 वर्सां खातीर ते मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पळयतले. तांकां सगळ्या तुमच्या सगळ्यांचे वतीन हांव शुभकामना भेटयता आनी तांच्या कार्याक आमचो सदांच सहकार्य तेंको आसतलो अशें तांकां वचन दिता. फुडले सुवातेर आमचे एक बरो खडेगांठ कार्यकर्तो जाणी मंडळाचो भार तितल्याच मोठ्या ताकदीन आनी मोठ्या कर्तृत्वान म्हणटा तशें आपूण कर्तृत्व दाखयत, आपल्या कर्तृत्वाची चमक दाखयत जाणी आपले कार्यकाळ सारलो. ते भोवमनीस रुपेश बाब महात्मे जे मडगांवचे आदले नगरसेवकय आसात हे तुमकां खबर आसा. हांव विनंती करता आमचे भोवमनीस दिगंबर बाब कामत गोंयचे आदले मुख्यमंत्री आनी मडगांवचे आमदार, तशेंच आमचे दामोबाब नायक जे सरचिटणीस बीजेपी स्टेट कमिटीचे तांचे कडेन मागतात. आनी आमचे आउटगोईंग जे अध्यक्ष आसात मावळते अध्यक्ष जांकां आमी म्हणटात ते रुपेश बाब महात्मे हांकां तुलातुरो आनी यादस्तीक भेटो तांचो भोवमान करतो. As a token of love, जे काम बाब रुपेशान इतले वर्सां केलां आनी खरेंच हांवें लागींच्यान ताचें काम पळयलां. ताचे खातीर पूर्णपणे सगळ्या मंडळाचे वतीन आनी म्हज्या स्वताचे वतीन एक ल्हानशें मोमेंटो आमी ताका हांगा अर्पण करता. तुमच्या कार्याचो भोवमान रुपेश बाब तुम्ही केल्ल्या मराठीत वावराचो वो तुमकां दिल्ली ही पावती. ह्या वेळार हांव मागतां रुपेश बाब महात्मे आमचे मावळते अध्यक्ष यांचे कडेन ताणें आपले काळजांतले उमाळे, आपले काळजांतले फरके, आपले मनोगत ह्या वेळार व्यक्त करचे. रुपेश महात्मे. भारतीय जनता पार्टी मडगांव मंडळाच्या अध्यक्षपदाच्या ह्या प्रोग्रामात हजर आशिल्ले आमचे लाडके आमदार गोंयचे माजी मुख्यमंत्री दिगंबर बाब कामत, मडगांव आमचे प्रदेशाचे सरचिटणीस माजी आमदार माजी मित्र दामू नायक, आदले खासदार माजी मित्र विनयभाई तेंडुलकर, पक्षाचे मडगांवचे सरचिटणीस सुनील नायक, मडगांवचो नगराध्यक्ष दामू बाब शिरोडकर, नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक काकोडकर, माचेर बशिल्ले सगळे काउन्सिलर, महिला मोर्चाचे अध्यक्ष तनुजा पेडकर, हांगा आशिल्ले सगळे कार्यकर्ते, भाव आनी भयणीं. भारतीय जनता पार्टी ही केदी मोठी पार्टी हे विनयभाई आपल्या भाशणात सांगितले आसा. गेली 30-35 वर्सां हांव विनय दामू बरोबर काम करता पार्टीचे. हांव 5 वर्सां मडगांव मंडळाचो अध्यक्ष म्हणून काम केलें. पक्षान जेन्ना वयाची अट घातली तेन्ना आमकां पद हे सोडचें पडलें. आमकां पद सोडपाक तशें व्हडलें काय पडना. हांव जेन्ना म्हजें राजकारण सुरू केलें तेन्ना मडगांव युवा मोर्चाचो अध्यक्ष आशिल्लो. हांव मुद्दाम सांगता की हांवें युवा मोर्चाच्या तुमकां सांगू न्हू तें हांव सांगता. हांव अध्यक्ष युवा मोर्चाचो आशिल्लो. पावत हांव प्रदेश सरचिटणीस जालो युवा मोर्चाचो. प्रदेश सरचिटणीस जालो तेन्ना विद्यार्थी फोरम काडटाले बीजेपीचे.
ते विद्यार्थी फोरम म्हज्याच आनी आशिश वेळमांडे सुरू जाल्ले नामना एक ग्रूप आसा सरचिटणीस ताच्या फाटल्यान हांव दक्षिण गोवाचो सरचिटणीस जालो भारतीय जनता पार्टीचो भारतीय जनता पार्टी दक्षिण गोवा सरचिटणीस असो एकूय मतदारसंघ नाशिल्लो अशी एकूय पंचायत नाशिल्ली त्या पंचायतीन हांवें विनय तेंडुलकार पावूना कार्याकर्त्यां कडेन अशे सगळे भोवन जेन्ना पक्षान म्हाका सांगलें की रुपेश तूं आतां मडगांवचो अध्यक्ष जावपाचो हांव युवा दक्षिण गोंयच्या सरचिटणीस जाल्यार मडगांवचो युवा मोर्चा अध्यक्ष हांव कित्याक सांगता आतां म्हाका दोगतीगार कोण बारे आनी तूं परत दक्षिण गोंयचेर पावलो पक्ष जी जी जबाबदारी आमकां दिता ती आमी जबाबदारी पाळटा पक्षान म्हाका सांगलें की रुपेश तूं भुतावलो अध्यक्ष आमी जावचें पडटा फाटल्यान आमी भुतार काम करताले त्या सुद्दां आमी जेन्ना नवे बूथ अध्यक्ष करताले कमिटी काडटाले अध्यक्ष निवडटाले आमकां रातचे 10-12 पातोळ्यो फोन्यो कोण करचे कार्यकर्त्यांचे मी दक्षिण म्हाका वचना ह्या कारणान विनय भाई नामो येता आसतले अरे हांव मंडळाचेर आशिल्लो मरे म्हाका भुतावल अध्यक्ष करता हांव प्रदेशाचेर आशिल्लो मरे जेन्ना आमी इलेक्शन लडयता आमी प्रत्येक बूथ मुख्यमंत्र्याक सुद्दां दिता ज्या भागात मुख्यमंत्री रावता त्या भागात तो बुथाचो इंचार्ज मुख्यमंत्री तो गोंयचो मुख्यमंत्री आसत पण ते बुथावयलें काम करपाक आमची पद्दत पक्षाच्या संघटनेक काम दिता ते काम करीत रावपाक जाय आतां हांव आसत हांव विनय तेंडुलकार आसत सरचिटणीस दामू नायक आसत आनी आतां जालो अभिषेक गांवकार आसत सगळ्यांनी बरोबर युवा मोर्चाचें काम केलां आमी राष्ट्रीय कार्यकारिणीचेर आशिल्ले आमी राज्य कार्यकारिणीचेर आशिल्ले प्रदेश कार्यकारिणीचेर काम केलां आनी हांव कित्याक सांगता जी अट तुम्ही विचार करा जी अट पार्टी घातल्या 35 ते 45 त्याच्या बरोबर अनेक अट दिली की ज्या पंचान पंचायत काम केला म्हणजे 2 टर्म तोच अध्यक्ष राहिली असेल अभी चान्स पडलो आम्ही युवा मोर्चात इतलो असं काम केलं हांगा जे खुबशे काम घालता खंयचोच पक्षाचो लिडर वा खंयचोच पक्षाचो मंत्री इन्क्लुडिंग होम मिनिस्टर अमित भाई शाह हे सगळे युवा मोर्चाचे आयले कार्यकर्ते हे सगळे युवा मोर्चाचे आयले त्यांच्याकडे लक्षात धरपा जाय पक्षान जर तुमकां मुखार येवपा जाय जाल्यार युवा मोर्चात तुम्ही कशें काम करपा जाय पक्ष तुमकां त्या पद्दतीन पावयता उदो विज्ञान म्हणटाचे 20 वर्सां पयलीं आपण कितें केलां 30 वर्सां पयलीं एक कोंकणी मातृभाषा अभियान जातालें कोंकणी मराठी भुरग्यांक मराठी भाशेन शिकया कोंकणी भाशेन शिकया आमी आवडी बी नाही गोंयच्या कानाकोपऱ्यान पावताले पेडण्याच्या कानाकोपऱ्यान पळय तातूंत आनी एक मजा एक एक गांवांत म्हाका खुर्च्यो घालपाक कोण पळय आसताले आमीच तुगे खुर्ची दवरताले आमीच भाशण मारताले आमीच खुर्ची पळयताले कोण जावताले तेन्ना पक्षाची परिस्थिती पण आज पक्ष तसो ना आज पक्ष वाडयला जगातलो सगळ्यात व्हडलो पक्ष ज्या पक्षान आमी अभिमानान काम करतात सांगतात की आमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते युवा मोर्चा कडेन पळयला की तुमकां फुडें मुखार सरपाच्या मुखार त्या पक्षाक मोठ्या पदाचेर येवपाचें आसा जाल्यार तुमी काम करपाक जाय युवा मोर्चा कडेन काम करपाक जाय भारतीय जनता पार्टी काम करपाक जाय हांव ह्या पेपरार वाचता खंयचे कितलेशे अध्यक्ष नाराज सिनियर कार्यकर्ते नाराज ज्युनियर कार्यकर्ते नाराज इथं पक्षाचे ज्युनियर सिनियर लोक आसता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याक पक्षाचे नेते भेटी मारतात आम्हीच खुर्ची घालपी पयलीं पक्षाचे लायटी घालपी बॅनर घालपी पयलीं त्या गेली 30 वर्सां हांव खंयच्यान खंय पावलो आनी खंयच्यान खंय आसा हें म्हाका कळूं सुद्दां ना हांव बुथाचेर काम करपाक लागलो स्टेटीचेर गेलो स्टेटी वयल्यान विविध संघटनेचेर काम करपाक लागलो विविध स्पोर्ट्साच्या हेजेर काम करपाक लागलो हे सगळे हांव करपाक शकलो म्हजे म्हणल्यार भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पक्ष ठामपणे उबो आशिल्लो पक्षान काम करिल्लो पक्ष दिता ती जबाबदारी घेवप खुबशे कार्यकर्ते आमी फाटीं बसून आमदारांना बसून उलयतालो मुखेल आसतालो युगराज आसतालो म्हाका याद जाता आमी लोकसभा इलेक्शन जालें की एक दक्षिण गोंयच्या कार्यालयान एक अशेंच आमी मोठी बैठक घेतिल्ली आनी प्रत्येकाक आमच्या लिडरान सांगिल्लें की तुमकां जर भारतीय जनता पार्टीत काम करपाचें तुमकां जर एक्टिव्ह मेंबर जावपाचें जाल्यार मिनिमम 50 मेंबर एकठांय करून करपाक जाय कितले कार्यकर्त्यांनी केले कोण कार्यकर्ते मुखार सरला थोडेशे कार्यकर्ते तेजे लिस्ट आमचे कडेन आसा ते एक्टिव्ह मेंबर जाल्यार त्याखातीर आतां ते पदां करतात पण पदां मेळटले जाल्यार एक्टिव्ह मेंबर जावपाक जाय एक्टिव्ह मेंबर जातलो तातूंत भितर पक्षाचें काम करपाक जाय आमकां वायट दिसपाक लागलें की हे कार्यकर्त्यांक करता अशेंच आतां पेपर हाडटा पण तेंची खरी परिस्थिती अशी आहा जुने कार्यकर्ते नवे कार्यकर्त्यांनी एक्टिव्हली काम करप
पक्षाचे काम करा. पक्ष तुम्हाला ज्या जागा व्हावा जाय त्या जाग्यार काय माहिती थंयच पावला. पक्ष हो सगळ्यात श्रेष्ठ. भारतीय जनता पार्टीचे जे काम तुम्ही करतले त्या तुमचे जो जागो जाय तो मागणारा. पक्ष तुमचे तोंड पळोवन पक्ष तुमच्या मनात कितें चलता पक्षाच्या नेते बशिल्ल्या पक्षाचे कितें कोण बशिल्ल्या ताका पळयल्यार कळटा की हेच्या मनात कितें चलता हो कितें करपाक सोदता एका खंयच्या मनात वचपाक जाय. आपापले मना आपापले सारके मेळटले. नेगेटीव उलयनाका. पक्षा बद्दल सगळं पॉझिटिव्ह उलया. आमकां नेगेटीव लोक कितें सांगतात आमी पॉझिटिव्ह उलयता. आमी भारतीय जनता पार्टी तूं कितेंय म्हणना. आमी जर पयशे आंदोलन करताले उदका खातीर जाल्यार आमकां सगळे लोक म्हणटाले 21 वर्सां पयलीं 20 वर्सां पयलीं आमदार आशिल्ले लोक म्हणटाले भारतीय जनता पार्टी केन्ना सरकाराचेर येवना. भारतीय जनता पार्टी केन्ना सरकार जावचें ना. भारतीय जनता 5 आमदार जिखचे ना. पूण भारतीय जनता पार्टी कितें भारतीय जनता पार्टीचें काम कितें भारतीय जनता पार्टी कशें उरपाक हे सिस्टमॅटीक भारतीय जनता पार्टी दाखयलें. तेजें उदाहरण म्हणजे आतांचे आमदाराचे असते विधायकाचे असते ते 40 आमी बूथ प्रमुख गेले. 40 बूथ प्रमुखांची कमिटी लोड करपी ताळे मारा लोड करपी पहिलो मतदारसंघ त्याच आमकां परमिशन दिला सरळ रोडचे ऍप करा म्हणून त्यांचा तुमचा ऍप केला लोड केला. इतली आमची कमिटी वेळी आशिल्ली. आमदार होता पहिलो मतदारसंघ होतो मडगाव मतदारसंघ. 8 जिल्हे मतदारसंघाचे लोड करून शकले आम्ही सगळ्यात पहिली कमिटी काढली. आम्ही कमिटी आम्ही रिपोर्ट काढला घराकडे बसून काढला. आम्ही त्याच्या वाड्याला गेल्या त्याच्या बुथार गेल्या ते बसल्या तिथे उलयल्या कोण काम करतो किती करतो कोण ऍक्टिव्हिटी नाव सगळ्यांक आम्ही ऍडजस्ट करून घेतला. फक्त त्या आता त्या कमिटीन आणि जे आता मुखार मंडळ त्या कमिटी जॉईंटली आता हात घालून काम करपाक जाय. सगळे बरोबर सोलार म्हापशेकार आता 35 नंबर बुथाचे अध्यक्ष झाले. हे महिला मोर्चाचे मडगावचे सरचिटणीस काम करतात. अभिनंदन गोष्ट आहे. बुथाचेर काम करतले. बूथ म्हणजे कमी नाही. बुथार जितलो काम करता तितलो मनीस पयस करता. पार्टी जर तुका बुथार काम करता तर पार्टी तुका विचार करून काम करपाक जाय. कोणाचो जर बुथार देखील आपल्याक सगळं जाण ना पक्षाने विचार केला कितें मुखार जावपाचें तर पक्ष पयलीं विचार करता. कशें आसता थंय 18, 20, 22 वर्सां जालीं की आपूण लग्नाची दिता लोकडांच लग्न करना 21, 22 वर्सांची फुडें तें लग्न जावपाक 4 वर्सां पयलीं भांगर समाजाचे भांगर घेवन येता गाडी घेवन येता करता. जो पक्षी सगळ्या कार्यकर्त्यांचो विचार करता. ह्या वेगवेगळ्या स्तराचेर आतां जो काळ आसा पयलो त्या अभिनय काळाचेर आमी 2 इलेक्शन करपाचें. एक फुडल्या नगरपालिकेचे आनी तेजे फुडल्या विधानसभेचे. ह्या दोन्ही इलेक्शन त्यांनी आमकां आतापासून करपाक जाय. आमकां सगळे मडगांवचे म्युनिसिपालिटी जिखून घेवपाक जाय आनी परत आमकां आमदाराचे भरघोस मतांनी जिखून हाडपाक जाय. 40 बुथांची जबाबदारी आसा की जे पार्टीन काम दिला कोणाक मन की बात विचार केला आसतलो कोणाक आनी कसो विचार केला आसतलो त्या बुथार काम करा. पक्ष तुमकां त्या लेवलाचेर भोंवयलो. पक्ष तुमकां जाय ते वेळार तुमकां दितलो. ज्या पदाचेर तुमकां भोंवपाक जाय त्या पदाचेर पक्षाची कोर टीम आसा तुमकां सगळं वयर काडटली. फाटले 5 वर्सां म्हाका दिसता पयल्या फावट एक अध्यक्षाक एक टर्म वाडोवन दिला जाल्यार 3 वर्साचो तो आसा. आमकां आतांचे अध्यक्षाचे आमकां 5 वर्सां मेळ्ळी. 5 वर्सांनी आमी खुबशे कितें कितें पळयलें. कोवीड महामारी पळयली. सगळे आसतना आमी पक्षाचें काम केलें. आमी खंय पक्षाक सगळं उलयलो. तुमचे सगळ्यांनी मागता ज्या पद्दतीन तुम्ही फाटली 5 वर्सां म्हाका मोग दिला म्हजे काम केलां आमी कितें बरें सांगलें आयकलां ते सगळे तुम्ही ह्या अभिच्या इव्हेंटार करतले तितलो मोग म्हाका दिला तितलोच तुम्ही अभिषेकाक दितले हे तुमचे कडेन मागता आनी तुमी तो तुजो सुद्दां देव बरें देव बरें करूं. सुरेशबाब ज्यांची आम्ही मळशिकेर वाट पळयतात नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक रामदास काकुलकर. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की हांगा माचयेर उपस्थित आमचे मडगांवचे आमदार आणि
माजी मुख्यमंत्री श्री दिगंबर बाब कामत, त्याचप्रमाणे आमचे रिटर्निंग ऑफिसर मडगांव आमकां लाभिल्ले आणि आदले राज्यसभाचे मेंबर श्री विनयभाई तेंडुलकर, आमचे आउटगोईंग अध्यक्ष मडगावचे श्री रुपेश महात्मे, आमचे चेअरपर्सन मडगावचे श्री दामू शिरोडकर जी, त्याचप्रमाणे आमचे जनरल सेक्रेटरी पार्टीचे आणि आदले पातोडेचे आमदार श्री दामू नाईक, त्याचप्रमाणे आमचे सुनीलभाई नाईक, हांगा उपस्थित आमचे सगळे मडगाव म्युनिसिपालिटीचे काउन्सिलर श्री दामोदर वाळक, त्यानंतर सेंड्रा हांगा दादा आसा, दीपाली सावळ आसा, रोनिता सिद्धांत गडेकर आणि महिला मोर्चाची अध्यक्ष आमची तनुजा पैंगीणकर हांगा उपस्थित आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे, त्यानंतर प्रेस भावांनो आणि हांगा उपस्थित आमचे सगळे मंडळी, तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा। आयज भारतीय जनता पार्टी स्टेट जे लीडर आसा आमचे तेंच्यांनी सगळ्यांनी म्हजेर आयज विश्वास दवरून म्हाका हो जो इम्पॉर्टंट पोस्ट जो आसा भारतीय जनता पार्टी मडगांव मंडळाचो अध्यक्ष म्हणून नेमिल्लो आसा, तेका लागून हांव सगळ्यांचे आभार मानता। म्हाका अपेक्षीत नाशिल्लेंच की हांव केन्ना ना केन्ना तरी भारतीय जनता पार्टी मडगांव मंडळाचो हांव अध्यक्ष जातलो म्हणून। म्हाका दिशिल्लें की हांव युवा मोर्चा म्हणूनच कंटिन्यू करतलो। गेल्ल्या टर्माक म्हाका पार्टीन एक बरी मोठी जबाबदारी दिल्ली, राज्याचो भारतीय जनता युवा मोर्चाचो उपाध्यक्ष म्हणून। म्हाका दोतोरा अंडर आणि आमचे राज्याचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे हांच्या अंडर 2022 इलेक्शनात खूप आख्या गोंयभर म्हाका काम करपाची संधी मेळ्ळी। भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात व्हडली फॅमिली। म्हाका लागून भारतीय जनता पार्टी एक पॉलिटिकल पार्टी न्ही, ही म्हाका लागून एक फॅमिली। तितून भितर आमचे युवा म्हजे भाव भयणी आसात, त्याचप्रमाणे म्हजे आवय भयणी आसात, आवय बापूय सगळे आसात, कोण अशें ना। त्याचप्रमाणे म्हाका म्हज्या टेन्युअरान आयज पर्यंत आणि हाच्या मुखार सुद्धा जे म्हाका लाभिल्ले आमचे वरिष्ठ सगळे कार्यकर्ते, ते म्हणनाका आदले आमचे अध्यक्ष मडगावचे आसूनी, चंदन नाईक आसूनी, रुपेश महात्मे आसूनी, सुबोध गोवेकर आसूनी, अशे खूबशे जाणांनी म्हाका प्रतिसाद दिलो आणि खूबसो सपोर्ट दिलो म्हाका। पयर एक थोडे दीस पयलीं हांव नाशिल्लो गोंयांत, भायर आशिल्लो, म्हाका खबर ना की ही सगळी चळवळ चालू आसा म्हणून मडगांवांत। बाबान, त्यानंतर रुपेश भाई, शरद भाई सगळ्यांनी म्हाका कॉल करून म्हाका सगळ्यांनी सांगलें तुका एक जबाबदारी आम्ही दिवपाचें थारायला, जी अध्यक्ष पदाची मडगांव मंडळाची। म्हाका अपेक्षीत नाशिल्ली, म्हाका कितें उलोवं तें म्हाका समजुना। तांकां हांवें इतल्यो विचारलें आनी कोण ना, तेंच्यांनी म्हणलें ना तुका ही जबाबदारी जी आसा ती घेवचीच पडटली म्हणून। हांवें तांकां एकूच उतर दिलें, तुमकां जें कितें बरें दिसता तें तुमी करात आणि तुमकां जर दिसता की हांव ह्या पदाच्या लायकीचो आसा जाल्यार म्हाका हो पद तुमी दिवचो। भारतीय जनता पार्टीन तितून भितर इलेक्शन जायना, बाकीच्या पार्ट्यांनी जे इलेक्शन जाता अमक्या पदा खातीर, भारतीय जनता पार्टीन इलेक्शन जायना। भारतीय जनता पार्टी ही आमच्या तुमच्या अशे सामान्य मनशाची पार्टी। म्हाका आयज या पदाचेर हाडून तुम्ही बसयला म्हणून हांव आमचे मडगावचे आमदार आणि आमचे गोयचे मुख्यमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचप्रमाणे सदानंद शेठ तानावडे आमचे राज्याचे अध्यक्ष हांचे कडेन हांव देव बरें करूं म्हणटा आणि म्हजेर हो विश्वास दवरला आणि म्हाका हो पद जो दिल्लो आसा कितें ताका लागून हांव तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा। फक्त इतलीच हांव आशा बाळगता, जितले सगळे आमचे मडगावचे कार्यकर्ते आसा ते वरिष्ठ कार्यकर्ते आसूनी, युवा कार्यकर्ते आसूनी, महिला कार्यकर्ते आसूनी, आमी मिळून आमच्या आमदाराचे हात आणि घट करूया आणि पार्टीची जी संघटना आसा त्याचे मूळ आणि घट करूया। देव बरें करूं। दोन
देव बरें करूं अभिषेक, तुझ्या फुडली विचारांची दिशा आम्ही ऐकली आणि आम्ही खरेंच तुझ्या त्या विचारांचं तुझे कार्यान आम्ही प्रभावित जाल्यात. तुका यश आवडेता फुडल्या तुझ्या कार्यकाळा खातीर मडगांव मंडळाचे अध्यक्ष म्हणून. त्यो बाबा बोनेमीस जे बूथ नंबर 33 आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष आसात ताचे कडेन मागता उपकार करून माचयेर येवचें. त्यो बोनामीस प्रेसिडेंट ऑफ बूथ नंबर 33 मागता विनय भाईकडे त्यांनी गुलाब पुष्प देतो. सूरज बंगाड गोव्यात जाल्या उपकार माचयेर येवचें. आसा गुरुदास केंकरे बूथ नंबर 3, सूरज घाट बूथ नंबर 23, गुरुदास बाब केंकरे निकोलस डिसोजा गोव्यात जाल्या उपकार माचयेर येवचें. बूथ नंबर 18 चे चेअरमॅन मिलिंद बाब मसुरकार गणित महान बूथ नंबर 22 चे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद बाब मसुरकार. जे बरे करू दे भाई. आमची मदी आयज या बसकेक खास उपस्थित आसात आमच्या पक्षाचे सरचिटणीस जनरल सेक्रेटरी आणि आदले फातोर्डाचे आमदार गोमानीस दामोदर नाईक हांचे कडेन विनंती करतात आणि ह्या सभेत आमकां मार्गदर्शन करचें. संघटन पर्वाच्या आयच्या या मडगावच्या मेळाव्यात तुमचे आमचे भितर हजर आशिल्ले माजी गोंय राज्याचे माजी मुख्यमंत्री मडगावचे आमदार श्री दिगंबरजी कामत जाणी रिटर्निंग ऑफिसर म्हणून या मतदारसंघात काम पळयलें आणि अधिकारी म्हणून नवनिर्वाचित अध्यक्षाची घोषणा केली. ते आमचे पक्षाचे नेते आमचे मित्र विनय देगलूरकर आताच म्हणजे पायउतार जाऊन आता रिटायर करू ना. आमचे मित्र माजी अध्यक्ष रुपेश मातमे ताका नाद दिवन आमी म्हणजे सरकार करता एक आमदार ते रुपेश मातमे. मडगावचे चेअरपर्सन दामोदर शिरोडकर, मडगाव मंडळाचे सरचिटणीस सुनील नाईक, आता जे निवडून आले ते अध्यक्षपदाचे मडगाव मतदारसंघाचे आमचे अभिषेक काकोडकर, नगरसेवक दामोदर वळक, सेंड्रा आमचे सगुण दादा नाईक, दीपाली सावळ, बाय रवींद्र आटगांवकर, तनुजा पैकीकर, आमचे सिद्धांत गडेकर, नवनाथ खांडेपारकर हांगसर जमिल्ले सगळे पत्रकार आणि तुम्ही मोठ्या संख्येन जमिल्ले मोगळा भाव. भारतीय जनता पार्टीची एक प्रक्रिया आसा आणि ती प्रक्रिया कितें की प्रत्येक 3 वर्सांक पार्टीचे संघटनात्मक निवडणूक जाता. आता ही संघटनात्मक निवडणूक कित्याक लागून जाता आणि ती सुद्धा तुमच्या लोकांच्या सगळ्यांच्या भितर म्हणजे ती सुद्धा खाजगी असे खंयतरी घराकडे बसून खूप बरयले आणि अशें म्हणून ती इतल्याच खातीर जाता की तातूंत भितर पारदर्शकता हाडची आणि सगळ्या लोकांक भितर आमी सामावून घेवचे हो ताजे फाटलो हेतू आसा. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जेन्नाच्यान जाली म्हणजे पयली जनसंघ आसूं जनता पार्टी आसूं मागीर 6 एप्रिल 1980 जेन्ना भारतीय जनता पार्टी जाली ती आज पर्यंत हो पांयडो सगळो फुडें वचत आसा. पयली
एकदम 3 वर्साचो आशिल्लो, 5 वर्साचो आशिल्लो, मागीर 3 वर्साचो जालो. तो 3 वर्साचो एक टर्म मेळटालो आणि मागीर रोमन दुसरो कोण तरी जाता. पण मागीर घटनेन दुरुस्ती करून एकाच मनशाक 2 टर्म सारखे मेळचे अशे 2 टर्माचे तातूंत भितर अमेंडमेंट केली. आयज अभिषेक काकोडकर हाजे पयलीं हांव कौतुक करता, ताचो अभिनंदन करता की ताजे कडेन भारतांतलीच न्हय तर जगातली सगळ्यात व्हडली पॉलिटिकल जी पार्टी आसा त्या पार्टीचे हांगसर ताजे कडेन अध्यक्षपद आसा. हांव कौतुक करता आनी अभिनंदन करता हांगसरले 40 मतदारसंघात ह्या मतदारसंघातले बूथ इंचार्ज जे आसात त्या सगळ्या बूथ इंचार्ज की तांचे बी अभिनंदन करता की माननीय नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतलो मेरा बूथ सबसे मजबूत हो जो कॉन्सेप्ट आसा त्या ह्या सगळ्या संकल्पनेचे तुम्ही सगळे भागीदार आसा, वाटेकरी आसा आणि रिस्पॉन्सिबल असे तुम्ही अध्यक्ष आसा. हांव मुद्दामून कौतुक करता आमचे रुपेश म्हात्मे यांचे. एक खूप व्हडलो काळ आशिल्लो, तो काळ आम्ही पळयला. त्या काळात आमकां कोण लागीं करनाशिल्ले. त्या 30 वर्साच्या प्रवासान भितर आम्ही केन्नाय मेळ्ळे जाल्यार जेन्ना आमची चर्चा जाता तेन्ना हांव रुपेशाक किंवा हांव आमी एक घटनेचो मुद्दामून उल्लेख करता की तो काळ असो आशिल्लो त्या वेळाचेर नुकतीच भारतीय जनता पार्टी सुरवात जाताली. भारतीय जनता पार्टीत कोण जॉईन जावपाक तयार नाशिल्लो, ही भाजीपाव पार्टी म्हणटाले. अशा वेळाचेर त्या वेळाचेर पासून आयज पासून अनेकांनी आपले चपले झिजयली, अनेकांनी कष्ट केले. असे प्रचारक मेळ्ळे जांच्यांनी उपाशी रावून चपाती खाऊन किंवा कोणाक कितें केन्ना एक बटाटोडा कितें खाले आनी अशें करून पार्टी इतली व्हडली. पार्टीचे 14 कोटी 15 कोटी मेंबर जाले गोंयांत जाले. गेल्या टायमार गोंयांत 3,25,000 जाले आनी ह्या टायमाचेर गोंयांत ते 4,10,000 जाले. पण ही फटींगपणां येयली न्ही, कारण ते डिजिटल जाले. मोबायलाचेर डायल करपाक जाय आशिल्लें. रिंग मारतकीर तुका नंबर येतालो, नंबर येतकीर मागीर फुडले लिंक मेळटाले, त्या लिंकाचेर तुजो सगळो डेटा घालचो पडटालो. खूप जाणांक हें कळनाशिल्लें. पण बदल हो नैसर्गीक आसता. पार्टी जशी जशी वाडपाक लागली त्या वेळाचेर कोणूच नाशिल्ले, 2 खासदार आशिल्ले. 2 खासदारां वयली पार्टी ही 303 पावली, परत 240. सगळे चढ उतार पळयल्यात. पार्टीन अपयश पळयला, पार्टीन यश पळयला, पार्टीन संघर्ष पळयला. पण ही एकमेव जी पार्टी अशी आसा त्या पार्टींतल्यान गरीबांतलो गरीब आणि सगळे सगळे सरावले मनीस हो आमदार जावपाक पावलो, मुख्यमंत्री जावपाक पावलो आणि देशाचो पंतप्रधान सुद्धा जावपाक पावलो. ही आमची पार्टी आसा. आणि ह्या पार्टीचो हांव एक कार्यकर्ता म्हणून म्हाका एक स्वता अभिमान आसा आणि म्हजे बरोबर काम करपाचे अनेक कार्यकर्ते आसा. त्या कार्यकर्त्यां भितर रुपेश म्हात्मे आशिल्लो, म्हाका जो अभिमान आसा. काही मतभेद काही किती तरी चलतात, पण पार्टीन दिल्ली सगळी जबाबदारी व्यवस्थितपणे करपी रुपेश म्हात्मे या फाटल्या 5 वर्सांचे जे टर्म ताणें केला आसा ताका हांव इथे म्हणत की ताका दिल्ले हे कांयच न्ही म्हणजे पण आमी कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्त्याचे रिणान आसा तांणी ह्या पार्टीक वयर काडपाचो संकल्प केला आनी तांणी काम केलें. म्हाका एक मुद्दामून इन्सिडेंट याद आसा. अटल संदेश यात्रा तेन्ना जाताली. आमकां जबाबदारी खंयची दिली, बाकीचे मतदारसंघ बरे आशिल्ले. त्या मतदारसंघात सगळे कडेन जयघोष चलतालो, बावटे लावन बी सगळे चलताले. आमकां दिवन जबाबदारी खंयची दिली, आमकां दिली बाणावलेची. आनी आमी घेवन गेले पिकअपार मायक लायलो, ते बोर्ड लायलो आनी मायक घेवन त्या ग्रावंडार आमी 2 जाण आनी गाडी तरी नशीब गाडी स्टार्ट आशिल्ली आनी आमी भाशण दिता. स्वप्नील स्वर्णिम चतुर्भुज परियोजना आणि खंयचे गॅस हांगसरल्यान वयर धाडले ते वयर डोंगरांनी पावपाक लागून अटलजीन ते गॅस व्हडले आशिल्ले ते धाकले गेले की हांव भाशण दिता. फुडल्यान 4-5 लोक तयार आनी ते आनी हातीन गाडी मारता ते कळ्ळें तुमकां दाखयना आनी हळू दोन उतरां स्टार्ट जाली. रातीन कोण तरी फातर पेट्टा कोण नाही म्हणटा रुपेश बाबा हे भाशण मातशें करुया हें आमकां बरें वचना आनी कितें दवर जाल्यार खबर ना. आणि हळू ते ड्रायव्हराक सांगलें गाडी स्टार्ट मार हें आमकां भायर पडपाक आसा. काळ सांगता तुमकां हांव तो. आनी मागीर अशें जालें की तांणी 1-2 फातर शिवले आनी त्या टपाचेर हात मारलो टाक टाक करून. अरे पेटय
खरें सांगता सोमार कसलीच भितर अतिशक्ती उरली ना त्या दिसा ती रेस बीन पळय आमी रेस मारल्या आनी त्या फाटल्यान आमच्या लागल्या आमी जेन्ना खारेबांदाचे तो पन्नेर पूल आशिल्लो तो पोर्तुगीज कालीन पूल थंय पावतकीर भितर आमचे बॉर्डरीक पावले पण आमी सुरू जाले आनी मोदी जर ताचो कोणतो गेट बीन फेल जालो त्या बांगड्याचो जाल्यार आमी आयज दोनी हांगा दिसती पडपाक असो काळ आशिल्लो तो अशे काळार कोण तरी जॉईंट सुद्दां जावपाचें नांव घेनाशिल्लो त्या काळांतल्या आयज पार्टीची संख्या आसा ती सगळे जॉईन करतात सगळे पार्टीक येवपाक तयार जाले कितल्या जाण पार्टीन कित्याक ह्या पार्टीन हो उदय पळयला ह्या पार्टीन हो संघर्ष पळयला आता स्वताची फळां ती कोणी घेवपाक तयार जाता पण ह्या पार्टीतलो प्रत्येक मेंबर आसा तो परत येता तो प्रॉडक्ट न्ही ती घरवापसी तो त्या मेंबराक दिसता की हीच पार्टी आपल्या योग्य न्याय दिता म्हणून येता आमचे काही कार्यकर्ते गेले कार्यकर्ते ते आमचो प्रोडक्ट आम्ही तयार केले आमचे मशीन घडिल्ले आम्ही तयार केले गेले पण तेही परत आले कित्याक आयले की उतर दिले पाळपासारखी जर पार्टी आसा ती भारतीय जनता पार्टी आणि म्हणून आयज 14 कोटी 15 कोटीच्या पार्टी भितर प्रत्येक जण मेंबर जाता आणि म्हाका पद जाय खंयचे तितले पद ज्या दिसा ही वय मर्यादा 35 ते 45 केली त्या दिसा आमचे कपले राटियो कित्याक आमचे खूब मेंबर आसा तांकां आमकां प्रमोशन दिवंक जाय तांणी काम केल्लें आसा तांकां खंय एडजस्ट करतले आणि मोक्याचे आणि महत्वाचे पद जाय दिवपाक जायना केन्ना केन्ना दिसल्या की वाट मोकळी करून दिवची पडटा पार्टी हळूहळू आपले नियम बदलता पयलीं बरें आशिल्लें मरे पयलीं तुमी कोणाचें करताले बरें आतां तुमचें कितें जालां कारण पयलीं कमी आशिल्ले लोक आतां लोक वाडले आनी म्हणून ह्या पार्टीन मागीर कितें केलें अटलजी आनी जेन्ना अडवाणीजी आशिल्ले त्या वेळाचेर पार्टीक युवा मोर्चा अटलजी केन्ना युवा मोर्चाचो अध्यक्ष जावना अडवाणीजी केन्ना युवा मोर्चाचे अध्यक्ष जावना कारण ताणें लिमिटेड आशिल्लो तसो हळूहळू पार्टीचे मेंबर वाडले आणि वाटतकीर मागीर नवी एक तांकां समिती करची पडली नांव दिवचें पडलें तांकां हो युवा मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चा थंयच्यान तयार जालो आमी वाडली बायलां येवपाक लागली पयलीं बायलां अशी सोंपेपणी अशी घरांतल्यान भायर सरनाशिल्ली पण ह्या पार्टीक शिक्षीत समाज मोठे तरेन काम करपी समाज मेळ्ळो आणि हो समाजाक तांकां एक पद दिवपाक जाय तांकांय फ्रंटार जर हाडपाक जाय म्हणून ह्या पार्टी भितर मागीर भारतीय जनता महिला मोर्चा तयार जालो आमी वाडली पार्टी आमी पद दितले खंयचे मागीर पार्टी भितर हळूहळू आनी समिती तयार जाली अनुसूचित जमाती अनुसूचित मोर्चा असले मोर्चा तयार जाले आता पळय आनी वाडले फाटल्या वेळाचेर 14 कोटी 15 कोटी जाता आनी खंयची पद दितले मागीर आमी प्रकोष्ठ तयार केले इंजिनियरांचो वेगळो प्रकोष्ठ डॉक्टरांचो सेल तो वेगळो सांस्कृतिक प्रकोष्ठ वेगळो आणि प्रत्येकाक पद आणि प्रत्येकाक काम करपाक दिले ही पार्टी आज पर्यंत किती पर्यंत वाडली आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचो खंयचोच हांगसरलो कार्यकर्ता आसा तो नरेंद्र मोदीजींचे नाव घेतकीर ताका मान म्हणजे सॅल्यूट करपी ताचे सबंद देशभर 76% फॉलोवर आशिल्ले भारतभर जगभर असो एकमेव नेता आमकां मेळ्ळा आमकां खंयच तकली सकयल घालपाक आयज पसून पडूना कारण भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी साहेबाचें नाव घेतल्या नंतर आमकां खंय तरी मान सकयल घालची पडले असो एक क्षण आमकां येवना आमची मान तायट दवरली आमचो स्वाभिमान जीत दवरलो आणि त्याच धर्तरेचेर आयज ह्या गोंयांत भितर काम करता अनेक गोष्टी लोक खंय खंय कितें तरी उलयतले अरे पार्टी आतां बरी भशेन ना पार्टी येना ते ना पण पार्टी भितर 3,25,000 वयल्यान 4,10,000 मेंबर जाता हे कितें दाखयता ते 3,25,000 वयल्यान 4,010 जाता हाजो की पार्टीक हे मेंबर ऑफिशियली मोबायलाचेर लोड करून जॉइन जाले जे 3,000 एक्टिव्ह मेंबर आशिल्ले ते एक्टिव्ह मेंबर आज जवळ 4,500 5,000 पावले हे कित्याचे उदाहरण या पार्टी भितर येणाऱ्यांचे काम करणाऱ्यांचे उदाहरण आणि म्हणून आयजी आदवतांचे कौतुक करताना आणि बूथ इंचार्जाचे कौतुक करताना हांव सांगता कारण हे सगळे पळयलां विश्वास तकरा सारको गरिबीतलो आसतलो विनय तेंडुलकरा सारको आसतलो म्हजे सारको आसतलो आज ह्या स्तराचेर जर पावला जाल्यार भारतीय जनता पार्टी आज म्हजी वळख जर करून दितना हांव सांगत हांव दामू नायक म्हणून न्ही हांव भारतीय जनता पार्टी म्हणून इतले वळखीक पावलो आणि म्हणून ती वळख दाखयतना
म्हणजे केन्ना केन्ना म्हाका बी राग येता ते रोखडोच येताय न्ही की दामू नायक हो कॅन्डिडेट न्ही कमळ हे कॅन्डिडेट तुम्ही कदाचित दामू नायकाक कळ्ळी पण हांव म्हजेर घालून कित्याक घेता ना कोणाचेर घातलं ताकाय वायट दिसतलें तेंय नाका लेकी बरी सुनील लागली तसलें आसता म्हणटकीर म्हाका कळ्ळी मात्र मारप पण ज्या दिसा कॅन्डिडेट डिक्लेअर जाता त्या दिसा आमचो कॅन्डिडेट कोण आसता तातूंत माहिती त्या दिसा आमचो कॅन्डिडेट आसता डॉक्टर प्रमोद सावंत न्ही त्या दिसा आमचो कॅन्डिडेट आसता तो अशें नांवान न्ही तर आमचो कॅन्डिडेट आसता तो कोण कमळ कमळ तुम्ही जर घात कोणाचो केलो जाल्यार कमळाचो तुम्ही जर कोणाक जर प्रचार करता कमळाची मागीर तुमकां डिंगे मारपाचे आनी पक्षा बद्दल व्हडले व्हडले उलोवपाचे कांयच अधिकार ना अधिकार केन्ना आसतलो ज्या वेळाचेर तुम्ही ह्या पक्षा खातीर काम करतले आनी पक्षाक मोठो करतले देशाक मोठो करतले देश व्हडलो जालो जाल्यार आमकां सिस्टमॅटिकली आमकां नेटान सांगपाक मेळटा हय आमी 5 ट्रिलियनाची इकॉनॉमी केली आमी हे सगळें केलें आमी ते सगळें केलें आनी म्हणून तुमचे कडेन सगळ्या कडेन रिक्वेस्ट करता आयज म्हाका उलोवपाक कित्याक मेळटा कारण ह्या 25-30 वर्सां भितर हांव पक्षाचो बारीक सरचिटणीसापासून कार्यकर्ता पासून करीत युवा मोर्चा करीत इतले पर्यंत पावलो आनी हे सगळे पळयतना तुम्ही आता नवीन आसात 35 ते 45 वर्साचो एक तरणाबान हांगासर तुमकां अभिषेक सापडकर सारको नवो अध्यक्ष मेळ्ळा पण तो अध्यक्ष मेळ्ळ्या बरोबर ताका एकट्याक सोडून रुपेश मात्मे वचपाना रुपेश मात्मेनी तितल्याच बरोबर ताच्या फाटल्यान रावपाक जाय कृष्णाचे भशेन ताणें ताका वाट दाखोवपाक जाय आनी हो म्हणजे हांव हांगसर युवा जर कोण आसता जाल्यार म्हणप मी युवा मोर्चा जाल्यार हांव सोबताचें नांव घेता कित्याक वदोळच्यान जर सामके जोमात जर कोणें जर घोशणा जर दिल्या बोगलेच्या झाडांतल्यान ती वळख आसता 25 वर्सां 2 वर्सां हांव 2 टर्म हांव आमदार आसा तरी पूण म्हाका केन्नाच लज दिसली ना हांगासर उबो रावप आनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो म्हणपाक खंय तरी कसलें काम दिलें तातूंत लज दिसली ना पक्षान सांगलें तें आमी केलें म्हाका याद आसा महिला मोर्चाची कुंदा चोडणकर अध्यक्ष आशिल्ली मुद्दाम उल्लेख करता अखिल गोंयची ज्या दिसा तिका सांगलें तुका ह्या मंडळाचे अध्यक्ष जावपाक जाय बरोबर ती सगळ्या मंडळाची अध्यक्ष विश्वास सगळ्या कोणाची नांवां घेवं मंत्री पदावल्यान देव म्हटलो देवलो दिनाय फुड्यान आसा कोण मंत्रीपद सोडटा आयजकाल वेळार जाय गरजेचें आनी अशा वेळाचेर काम करपाची उर्बा काम लोकां फुडें पावपाची हें जें आशिल्ली ते सगळे झपाट्याने बदलतना तुमचे फुड्यान आव्हान आसा हांव परत शब्द घेता ह्या बूथ इन्चार्जा कडेन आव्हानां ही सगळे सदांच बरोबर आसना पक्ष सत्तेर आसल्या बशेन बरोबर काही एंटी इन्कम्बन्सी आसता म्हणजे हे जावना म्हणजे ते जावना म्हणजे ट्रान्सफर जावना म्हणजे नोकरी जावना म्हणजे हे करूना म्हाका वाटेर अडकिल ना म्हाका कितें तरी म्हटलें म्हाजेर सगळे ह्या सगळ्यांचेर तुमकां मात करून लोकां कडेन वचना आमकां येणाऱ्या नगरपालिकेची आनी त्याच बरोबर येणाऱ्या हे 2027ची निवडणूक जिंकपाक जाय क्लेश मतभेद आसले सगळे बाजूक आणि हे सगळे करून आमकां भारतीय जनता पार्टी परत एकदा त्या हाजेकडे व्हरपाक जाय 27-27 नारो आसतलो त्या नाऱ्यात आमी सगळे एकठांय रावया फुडें या आणि म्हाका दिसता हे सगळे तुमचे अभिनंदन करतना बूथ इन्चार्जाचे आसतले त्या अध्यक्षाचे आसतले सगळे कमिटी जातल्यो फुडें कोणाचे सुद्दां कमिटीचें नांव बी कोणाचें आयलें ना जाल्यार हांव माननीय माजी मुख्यमंत्री आनी आमदारा कडेन मागता की इतल्यो कमिटी आसा ना हो प्रपोज तो प्रपोज नाजाल्यार आनी 2 नवे घालया आनी तांकां बरोबर घेवन आमी या त्या खातीर तुमचे सगळ्यांचे कौतुक तुमकां सगळ्यांक नव वर्साच्यो शुभेच्छा देव बरें नितीन बाब फडदेसाय आमचे बूथ नंबर 19चे अध्यक्ष आणि नरहरी नार्वेकर बूथ नंबर 34चे अध्यक्ष आणि उपकार करपाचे कडेन येवचे नरहरी नार्वेकर आणि नितीन फडदेसाय नितीन फडदेसाय
फुडले स्पर्धेत हांव मागता गोंयचे आदले मुख्यमंत्री आनी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधायक आनी मडगांवचे आमदार दिगंबर बाप्पा मातोश्री कडेन ताणे आमचे मार्गदर्शन. भारतीय जनता पार्टीचा नवे वर्साक आम्ही फूड अँड कल्चरल फेस्टिवल 3 दिसाचो पळयलो. नवे वर्सा मडगांवकारांक नवो फेस्टिवल. त्याच भशेन नवे वर्साक मडगांव मंडळाक नवो अध्यक्ष बाब अभिषेक काकोडकर हाजेर आमचो पक्षाचो पयलींचो अध्यक्ष आनी राज्यसभेचो माजी खासदार विनय टेंडुलकर जो आमचो रिटर्निंग ऑफिसर ताणें अभिषेक काकोडकराचें नांव डिक्लेअर केलें. ताचे बरोबर आसात आमचो पक्षाचो जनरल सेक्रेटरी माजी आमदार दामोदर नायक, मडगांवचो नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मडगांवचो पयलींचो मंडळाचो अध्यक्ष बाब रुपेश मातमे, सेक्रेटरी सुनील नायक, काउन्सिलर बाब महिलाची अध्यक्षा महिला मंडळाची अध्यक्षा संध्या पटकर, आमचे हांगा बशिल्ले सगळे प्रमुख कार्यकर्ते, सगळे बुथांचे अध्यक्ष आणि पत्रकार भावांनो आणि भयणी. भारतीय जनता पक्षाची एक खासियत आसा. भारतीय जनता पक्ष हाली निवडणुको सगळ्यो जिखता. हरियाणा सर्वे सांगताली 31 सर्वे सांगता आशिल्ली की भारतीय जनता पार्टी जिखतले म्हणून. तुम्ही पळयले आसतले सगळे जण दोळे धापून सांगताले की फक्त काँग्रेस जिखता. भारतीय जनता पार्टी हरियाणात गेली. सकाळ फुडें जेन्ना टीव्ही लायलो तेन्ना काँग्रेस 70चेर 60चेर लिडींग दाखयताले. उडान बाबड्यान सगळे पेटो बिटो बार जिलेबी सगळे ऑर्डर केल्यो हाडपाक. जालें कितें? हांव टीव्ही बंद करून गेलो भायर सरून घरा कडल्यान. 11 वरांचेर म्हाका मिसेसीन फोन केलो आशा, अरे म्हणपाक टीव्हीचेर दुसरें दाखयता बीजेपी लिडींग आसा म्हणून पडतो घरा कडेन आयलो. पळय जाल्यार खरेंच बीजेपी लिडींग. हे पेशवा जादू न्ही, हे संघटनाक लागून, कार्यकर्त्यांक लागून, बूथ कमिटीक लागून जे त्रास त्यांच्या बूथ कमिटीने काढले, कार्यकर्त्यांनी काढले, तातूंतल्यान हरियाणात भारतीय जनता पक्षाचो विजय जालो. हे लक्षात दवरा. तेच पळय महाराष्ट्रात जालें. पार्लमेंट इलेक्शनात चड सीट हांकां मेळिल्ले. काँग्रेसीक, एनसीपीक, शिवसेना ताका चड सीट मेळिल्ले. सामके राविले केन्ना काय इलेक्शन जाता आनी स्लोगन अशें आसताले. उद्धव ठाकरे सांगतालो की जालो आमचे जाले सगळे आमी हे करणार. बहिणी कितले ते 1,500 2,000 ते 3,000 करणार. सरकार देऊन दे. तशें हांगा आम आदमी गेल्ले इलेक्शनाक सांगिल्लें कार्ड वाटता. हे कार्ड दाखोवपाचे आनी सरकार आले बरोबर कार्ड घेवन वचा. बँकेतल्यान तुका 2,000 मेळटले 3,000 मेळटले. आमची बायलो मातश्यो हुशार ती दुसऱ्या दिसा बँकेक गेली बाबडी कार्ड घेवन. बँकेचे स्टाफ म्हणटा हे कार्ड आमचे न्ही, हे कसले बोगस क्रेडिट कार्ड. ते आज आम आदमी दिल्लीक कॉमर्स केला. दिल्लीक असल्याच कितें सांगता, पेपर दाखयता, कार्ड दिता, ही तांची स्पेशालिटी. पण साधारण जाणटी मनीस मागीर म्हणपाक लागली म्हाका, बाबा हे कार्ड पळय मरे आमकां पयर कोण आयलो म्हणपाक. कार्ड घेवन आमी गेला आमी कार्ड घेवन बँकेक गेले. बँकेची स्टाफ आमकां धांवयता हे कसलें कार्ड. हे म्हटलें असलेंच कार्ड. हे असलेंच कार्ड इलेक्शन जिखपाक सोदता. म्हणजे अशे पद्दतीन लोकांक फटोवपाचो प्रयत्न जाता. म्हणून भारतीय जनता पार्टी असल्या नाटकाचेर अवलंबून रावना. भारतीय जनता पार्टी रावता आपल्या कार्यकर्त्याच्या बळाचेर. आणि भारतीय जनता पार्टी जर जिंकता इलेक्शन पूर्णपणे आपल्या कार्यकर्त्याच्या बळाचेर. हे आम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. हांव जेन्ना भारतीय जनता पार्टीचो आमदार आशिल्लो 1994 तेन्ना रुपेशा खबर आहा, विनया खबर आहा, सगळ्यांक खबर आहा. ते म्हजे बरोबर आशिल्ले तेन्ना भारतीय जनता पार्टीची परिस्थिती कितें आशिल्ली. आम्ही पयलीं 4 आमदार आशिल्ले. 5 वर्सांनी आमी 10 जाले काम करून. परते 5 वर्सांनी आमी 15चेर पावले. बेश्टे पावले ना, परफॉर्मन्साचेर पावले, परफॉर्मन्स केले. आतां जर हाणें सांगलें तांबून उदाहरण दिलें. हांव जेन्ना मिनिस्टर आशिल्लो, पावर मिनिस्टर, तेन्ना बाब विनया कडेन फॉरेस्ट मिनिस्ट्री आशिल्ली. फॉरेस्ट म्हणजे पॉवरफुल पोर्टफोलिओ तसो. जेन्ना ते ठरलें की
की मिनिस्टराक एक मिनिस्टर कमी करतो पडटा. आमची मिटींग जाली, कोणाक सांगपाचें, कशें सांगतलो मिनिस्टर काडपाक किंवा रिजायन जावं सांगपाक कितलें धाडस जाय पडटा. हांव त्या धाडसांतल्यान गेला मागीर, पूण हांव जाणा पूण विनयान आमकां तें धाडस करपाक खंय सांगलें ना. विनय आपूण उबो रावलो आनी विनयान एका शब्दान सांगलें आपलो राजिनामो, कांयच प्रॉब्लेम ना, तुमी कितें सांगता तें आपूण करता. असो सांगपी कार्यकर्तो भारतीय जनता पार्टी कडेन आशिल्लो म्हणून तेन्ना ती सरकारान बरी केली. हें लक्षात दवर. हे भारतीय जनता पार्टीचें स्पेशालिटी. त्या वेळाचेर मंत्रीपद कोण सोडपाची परिस्थिती नाशिल्लो. आमकां खूब त्रास करचे पडटाले मागीर एक्सरसाइज करपाक, पूण विनयान आमकां तें अशें सहज उत्तर दिलें. एकाच मिटिंगेंत निर्णय ठरलो आनी म्हणूनच आमी इलेक्शनां जिखतात ती कार्यकर्त्यांच्या बळाचेर. हे कार्यकर्त्यांनी लक्षात दवरपाक जाय. रुसवे फुगवे सगळे असतात, पण अल्टिमेटली वी आर बाउंड विथ ए पार्टी विच इज टुडेज बिगेस्ट पार्टी इन द वर्ल्ड. जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वकारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो जगातलो आज बऱ्यातल्या बऱ्या लिडरांपैकी दिसपेदार आसा. हे लक्षात दवर. असो रिस्पॉन्स नरेंद्र मोदी केन्नाच खंयच्याच हाचे पयलीं प्रायम मिनिस्टराक केन्नाच असो रिस्पॉन्स मेळनाशिल्लो जगात. आज खंयच्याय राष्ट्रांत तो वता जाल्यार ताका रिसेप्शन कशें मेळटा, ताजेर त्या राष्ट्राचे प्रेसिडेंट ताका कितें म्हणटा हें तुमी टीव्हीचेर पळयता. म्हणजे हांव उलयलो म्हणजे तुमी टीव्हीचेर तुमकां दिसता. एकलो राष्ट्राध्यक्ष म्हणटा, राष्ट्राचो ताका इज माय बिग ब्रदर, एकलो म्हणटा इज माय बॉस. ताजे उतराचेर दुबाय देवूळ बांदता, ताजे उतर घालतात आनी दुबायचो प्रिन्स ताका जा सांगता तूं जाय तसो जागो मार्क कर, तूं जा तशें देवूळ बांद. आनी हेजे व्हडलें मंदीर आमकां दुबाय जाल्लें मेळटा. ताजे खालोखाल आतां अबुधाबी. अशा पद्दतीचो प्रधानमंत्री ह्या देशाक पयले खेपेक मेळिल्लो. कोण स्वप्नांत तरी चिंतपाक शकता आशिल्लो की मिडल इस्टांत देवळां जातलीं, कोण तरी चिंतपाक शकता. ही ताची कॅपॅसिटी. आज ताणें ह्या देशाक इतलो वयर. आमी सगळे त्या पक्षाचे कार्यकर्ते हे तुमी लक्षात दवरा. आणि म्हणून आमचे ध्येय कितें आसा की भारतीय जनता पार्टीचो झेंडो लावप ज्या ज्या इलेक्शनाक जाता तेन्ना हे आमचे सगळ्यांचे ध्येय. हे ध्येय घेवन आमी काम करतात. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांक इम्पॉर्टन्स दिता. प्रत्येकाक दिसता राजकारणात जॉइन जातकीर प्रत्येकाचे एम्बिशन असता. कोणाक नगराध्यक्ष जायन दिसता, कोणाक आमदार जायन दिसता, कोणाक मंत्री जायन दिसता, कोणाक मुख्यमंत्री जायन दिसता. हे स्वप्न पळोवपाचो अधिकार प्रत्येकाक आसा. राजकारणाक येतो बेश्टोपण येना. राजकारणात स्वप्न पळोवन येता, कितें तरी जावपाची इच्छा आसा. पूण ती इच्छा पूर्णत्वाक व्हरता आसतना दुसऱ्या पायापणाक घालून माडोवन वयर सरपाचो प्रयत्न केन्ना करपाक जायना. हे म्हजें स्पश्ट मत सामकें. आणि म्हणून हांवें आज पर्यंत हांव जर 8व्या खेपे मडगांवच्या निवडणूक जिखला पूर्णपणे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर, तुमच्या आधाराचेर, तुम्ही केल्लो सॅक्रिफायसाचेर हांव जिखला. हें तुमी लक्षात दवरा. आनी हांव सगळ्यांक बरोबर घेवन गेला. हांव वता आसतना सगळ्यांक बरोबर घेवन गेला. हांवें कार्यकर्त्यां भितर भेदभाव कांय करूं ना. थोडे जाण म्हाका सोडून गेले, तांचे सुद्दां हांवें बरोबर करूं ना. खूब जाण गेले म्हाका परते घेवन मेळ्ळे, तांकांय बरोबर घेवन गेलो. कार्यकर्त्याबद्दल दुस्वास हांवें केन्ना म्हज्या तकलेंत दवरलो आनी दवरपाकय ना आमकां. आनी म्हणून तुमी लक्षात दवरपाक जाय की आज आमची कसोटी आसा. बाब रुपेशान सांगले त्या विशयान अभिषेक हो आमचो आतां अध्यक्ष आसा. ताका आमी सगळ्यांनी सहकार्य करपाक जाय आनी काम करपाची ताका संदी दिवपाक जाय बऱ्या पद्दतीन. तो काम करपी आनी युवा मोर्चाचें काम केलां, ताका कॅपॅसिटी आसा काम करपाची. आणि म्हाका खात्री आसा आमी सगळ्यांनी जर ताका बरो सपोर्ट दिलो जाल्यार तो अत्यंत बऱ्या पद्दतीन मंडळ मुखार व्हरतलो. आणि आता हाणें सांगला त्या भशेन की आता इलेक्शनां आसा. सगळ्यात पयलीं इलेक्शनां जिल्हा पंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा पंचायतीची पयलीं आहा ती सगळी जिखपाक जाय. मागीर आसा नगरपालिकेची ती जिखपाक जाय. आनी मागीर 27 जातलें असेंब्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे पाठबळ आमच्या फाटल्यान आसा. लक्षात दवर. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सरकार आसा, सत्ता आसा. कर्नाटकाक केन्ना कितें जाय म्हणून कांय सांगपाचें ना. चड तेप टिकपाचें ना. ताचे कडेन पयशे ना आनी उतरां खूब दिल्ली, पूण पयशांची शॉर्टेज आहा. ताका लागून थंय झगडीं जाल्ले आसा. अशी परिस्थिती आसा. इलेक्शना कडेन उतरां सगळे दितात. हें कोण चंद्र हाडटलो, सूर्य हाडटलो. इलेक्शन जाता मागीर खंयच्यान चंद्र
हाडतो आनी कितल्यान सुरी हाडटलो विटामीन या पयशे बजेट जर नासत तर तूं काय करपाक मेळना तूं खंयच्योय स्कीमी डिक्लेअर केल्यो आनी तुजे कडेन पयशेच ना जाल्यार मागीर कितें करपाचें खंयच्यान पयशे हाडटना कितल्यान फुलफील करतलो तुका मागीर डेव्हलपमेंट करपाक पयशे मेळना थोड्या राज्यांनी परिस्थिती आनी विरोधी पक्षांच्या राज्यांनी थोडी परिस्थिती अशी जाल्या की पयशे ना पयशे खंयच्यान हाडटलो कसलेय संवाद करपाक जाता पयशांचे संवाद करपाक जाता बोलता पयशांचे फेस्ता वचपाक नाल्यार घरा बसपाक तशें आनी हांगा ठोकपाक कितलो ना पार्टी थोडे पार्टी खबर आसा की आमी सत्तेर येवपाना आम आदमी कार्डां वांटले तर गोंयांत खबर आशिल्लें आमची कांय काळ शिकपाक म्हणून कार्डां वांटले लोकांक फुडें जालें कार्ड म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे वातावरण हे पार्टी तयार करता तुम्ही त्याला बळी पडपाक लक्षात ठेवा हांव कार्यकर्त्यांक सगळ्यांक सांगता इवन आमचे तुम्ही कोण कोण आसा व्हॉट्सएपाचेर तुम्ही हागेले तागेले तुम्ही प्रेस करपाक जायना अपोजिशन पार्टीचे कोणाचेच पळय येता कितें मेसेजीस आनी कितें व्हॉट्सएप येता ते तुम्ही ताजेर लायक करपाक जायना तुम्ही फक्त पार्टीचो आमच्या पार्टीचो नरेंद्र मोदीचो आमचो अमित शहाचो नड्डाचो आणि डॉक्टर प्रमोद सावंत हांचे व्हॉट्सएपार थंय तुम्ही लायक करा पार्टी मॉनिटर करता सगळे तुमकां दिसता पार्टी काय खबर ना पार्टीचे डेटा सगळो आसा आज पार्टी आमची पार्टी जी हायली डिजिटाइज जाल्या ती आनी खंयची ह्या देशांत खंयचीच पार्टी ना तूं आत्तां सांग मडगांव मंडळाचे भुताचे लिस्ट हाड म्हणून दिल्लीच्यान तुका 2 मिनिटां भितर तुका सगळे फुल चार्ट येतो ही इतली आतां पार्टी आमची कोणानाय जाल्ली आहा पार्टीक सगळे मेळटा रिकॉर्ड सगळो पार्टी कडेन आसता तांगेले हेच आसा व्हॉट्सएपाचेर सगळे मॉनिटर करता ते सगळे तांकां डिटेल वता पूण हांव तुमकांय सांगता की तुम्ही व्हॉट्सएप घालता कोणे मोदीक कितें म्हणलें ताका तुम्ही लायक करता का ते रोखडे रिकॉर्डाचेर नोट जातले ते कोणे कितें केलें जाल्यार हे लक्षात दवरा पार्टीचे आमचे कितें आसा ते लायक करा हे बेसिक प्रिंसिपल सामके आणि हाजे मुखार या देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार हे उरतलेच हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात दवरपाचें कोणाक कामाचो ना सरकार हाडोवपाची आनी उडोवपाची ज्या जाग्यार एंटी इन्फ्लुएन्सी आशिल्ली त्या जाग्यार राज्यांनी सरकार हाडपाक जालें ना सामके मिडिया म्हणजे सर्वे टोटली रॉंग प्रूव्ह केले पयले खेपे आतां सर्वेचे लोकांचो विश्वास ना लोक म्हणटा सर्वे कितें सांगता आणि म्हणूनच हांव तुमचे कडेन रिक्वेस्ट करता सगळ्यांनी आज आमचे अटेंडन्स बुथाचे प्रेसिडेंटाचे अटेंडन्स बरे आहा कितले जाण येवना काय ते जबाबदार ते सुद्धा जावपाक जायना ह्या इम्पॉर्टंट फंक्शन हांवें सगळ्या ग्रुप प्रेसिडेंटाक पर्सनली फोन मारल्या आनी सांगला तुम्ही येवपाक जाय म्हणून आणि म्हजी अपेक्षा आसा हांव जेन्ना फोन मारून सांगता त्या कार्यकर्त्यांक येवपाक जाय इतले कार्यकर्ते आमचे लिडर येतात आम्ही प्रत्येक बूथ प्रेसिडेंटाचो सत्कार केला गुलाब फूल देऊन तर एक सुद्धा बूथ प्रेसिडेंट ना हे म्हाका बरोबर दिसना म्हाका ताचें दुख्ख जाता अनलेस जेन्युइन कितें आसा हांव समजुपाक शकता आतां कोणे तरी सांगिल्लें दिपकान सांगिल्लें आपल्या एअरपोर्टार वचचें पडटा लता पेडणेकर आपूण दुयेंत ना अशें कितें आसलें सोड पूण अदरवायज आमचे चडशे म्हाका दिसता 95% तरी 98% सुमार अटेंडन्स जालें हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे ब्रँड एम्बॅसेडर लक्षात दवरा भूतानचो प्रमुख हो भारतीय जनता पार्टीचो ब्रँड एम्बॅसेडर त्या वाड्यार त्या वाड्यार कितें जालें जाल्यार ताणें आमकां इमिजिएटली कळोवपाक जाय सांगपाक जाय हे तुम्ही लक्षात दवरा म्हणजे आमी म्हणटा आसतना म्हणटात की बूथ प्रेसिडेंट जे कोणाक कितें जाता हे भूताचो प्रेसिडेंट सामको महत्वाचो लक्षात दवर तसो मंडळाचो अध्यक्ष महत्वाचो आज अभिषेक कापडकरांचो थंय सत्कार केलो बाब अरुण सिंग भारतीय जनता पार्टीचो जनरल सेक्रेटरी तो सगळे मंडळाच्या अध्यक्षाकडे उलयलो आणि ताणें सगळ्यांचो सत्कार केलो एक पहिले खेपे अशें जाता की दिल्लीच्या जनरल सेक्रेटरी अरुण सिंगा सारको मनीस येता आणि तो मंडळाच्या अध्यक्षाची दखल घेता आम्ही हांगा बूथ प्रेसिडेंटाचो सत्कार केलो गुलाब दिवन आमच्या विनय बाबाच्या हातान म्हणजे बूथ प्रेसिडेंटान लक्षात दवरपाक जाय की आपली जबाबदारी आपल्याचेर कितली आसा आपलें काम कितें करपाक जाय कितें जालें जाल्यार बूथ प्रेसिडेंट हो आमचो एम्बॅसेडर हे तुमी सगळ्यांनी लक्षात दवरा आणि पार्टी सदांच बूथ प्रेसिडेंटाक इम्पॉर्टन्स दिता जशें मंडळ प्रेसिडेंटाक दिता तशें बूथ प्रेसिडेंटाक दिता हांव परत तुमचे कडेन मागता आमी शॉर्ट टायमा भितर ठरयलें ही मिटींग आमी शॉर्ट ठरयली म्हणजे आमची एक्चुअली काल जावपाची काल आमचो फेस्टिवल हांव पार्टी प्रेसिडेंट हांवें आज करता म्हणून विनयाक एग्री जालो विनय म्हाका आज करूया म्हणून आनी तुमी सगळे शॉर्ट टायमा भितर आयले तुमच्या सगळ्यांचे हांव जे पळय बूथ प्रेसिडेंट जाले तांचे अभिनंदन करता परत एकदा लक्षात दवरा की सगळ्यांनी आपापल्या लेणीर बरें काम करपाक जाय पार्टी करता आसतना बूथ प्रेसिडेंटाच्या मार्फत करतलीच तें काम त्या बुथाचेर हे लक्षात दवरा आमचे कावन्सिलर सगळे आयले
एकच येऊ ना हा? बरं. एकल्या येऊ ना, पण बाकीचे सगळे येतात का? हांवें आज सकाळी फोन केलो सगळ्यांक, तेही सगळे आले. आणि अभिषेकाक हांव फुल एश्युरन्स दिता की मडगांव मंडळाचो अध्यक्ष म्हणून जें जें कितें काम जाय तें काम करपाक आमचो पूर्ण पाठिंबो तुका आसलो. तुवें नेटान काम करपाचें आणि हे मंडळ हे गोंयांतलें पयले नंबराचें मंडळ जावचें अशी म्हजी इच्छा आसा. ताचें आसा उमेदान सांगलें की आमी फर्स्ट मडगांव फर्स्ट मतदारसंघ जाणें आपले बूथ कमिटी अपलोड केली. आमकां प्रेसिडेंटान सांगलें अपलोड करा आनी रोखडें आमचें अपलोड केलें. रुयान फोन करून सांगलें आमी पयलीं थारले आमची. त्या भशेन म्हज्या मतान आमी मंडळ नंबर 1 मंडळ म्हणजे व्हायब्रंट मडगांवचें मंडळ अशें जावचें अशी म्हजी इच्छा. ती करपाक तुमी सगळ्यांनी म्हाका हेल्प करचो. करता मरे हेल्प सगळे? लक्षात दवरा. इतलेंच तुमकां सांगता. विजय असो. विजय असो. तुमकां सगळ्यांक काळजांतल्यान बरें करून म्हणटा. जय हिंद, जय भारत.